भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा नागपुर इन दो जिलों को जोड़ने वाले पंचगंगा संगम पर बना आम्बोरा केबल स्काई गैलरी ब्रिज शनिवार 13 जनवरी से यातायात के लिए खुला किया जा रहा है। इसके लिए लंबे अरसे तक नागरिकों को प्रतीक्षा करनी पड़ी है। तकरीबन 176 करोड़ रुपए की लागत से बने आम्बोरा केबल स्काई गैलरी ब्रिज का लोकार्पण शनिवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हस्ते किया जाएगा। इस अवसर पर मुख्य रूप से उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिले के पालक मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित, सांसद प्रफुल्ल पटेल एवं अन्य मान्यवर उपस्थित रहेंगे। उल्लेखनीय है कि देश का पहला वीविंग स्काई गैलरी ब्रिज अब लोगों की सेवा में खुला किया जा रहा है। यह करीब 705.20 मीटर लंबा है। इस ब्रिज के दोनों छोर पर 2.5 फीट के फुटपाथ बनाए गए हैं। करीब 70 से 80 किलोमीटर की दूरी लांघकर आम्बोरा, कुही, मांडल, वेलतुर, उमरेड ऐसे मार्गक्रमण करना अब चंद मिनटों में संभव होगा। भंडारा तहसील के ग्राम मौदी से लगकर यह ब्रिज भंडारा और नागपुर जिले को जोड़ने वाला वैनगंगा नदी की बहती धारा के अनुपम सौंदर्य को बयां करता है। आम्बोरा में चैतन्येश्वर महादेव का प्रसिद्ध मंदिर है, जो नागरिकों का आस्था स्थल है। यहाँ सावन मास, शिवरात्रि तथा त्योहारों में श्रद्धालुओं की भारी भीड़ रहती है। इसी ब्रिज के शुरू होने पर बड़े पर्यटन स्थल के रूप में आम्बोरा की अपनी अलग पहचान बनेगी। इसके पहले ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा यहाँ पर जल पर्यटन की घोषणा की गई है, जिससे इसके विकास के साथ ही आसपास के इलाकों का विकास निश्चित है। लेकिन इस ब्रिज के निर्माण के दौरान वर्ष 2020 की बाढ़ की त्रासदी झेलनी पड़ी। आखिरकार यह ब्रिज यातायात के लिए खुला किया जा रहा है, जिससे अब दोनों जिलों के नागरिक घंटों की दूरी को मिनटों में तय करेंगे। भंडारा जिले में 17, 18 और 19 जनवरी को प्रशासन के माध्यम से जानता राजा महानाट्य का प्रयोग किया जाएगा। इस महानाट्य की तैयारियों में समीक्षा 12 जनवरी को जिलाधिकारी योगेश कुंभेजकर द्वारा की गई। खातरोड स्थित रेलवे ग्राउंड क्षेत्र में महानाट्य के लिए मंच, पानी, बिजली के साथ ही पार्किंग की समीक्षा की गई। जानता राजा में शिव छत्रपति के जन्म से लेकर उनके राज्याभिषेक तक की रोमांचक घटनाएं दिखाई जाएगी। इस भव्य नाटक का आयोजन राज्य के सांस्कृतिक विभाग, जिला, नगर निगम प्रशासन द्वारा किया गया है। इसके लिए एंट्री पास लगेगा, किंतु प्रवेश निःशुल्क रखा जाएगा। कलाकारों द्वारा ऊंट, घोड़े का उपयोग और शिव राय के युग की सभी रोमांचक घटनाओं को जीवंत रूप से चित्रित किया जाएगा। नगर परिषद भंडारा की ओर से मुख्य अधिकारी विनोद जाधव ने इस आयोजन की तैयारियों के बारे में जिलाधिकारी को जानकारी दी। अधिक से अधिक संख्या में स्कूली छात्र छात्राओं के साथ साथ नागरिकों से इस भव्य नाटक का आनंद लेने के लिए रेलवे ग्राउंड पर आने का आह्वान किया गया है। गर्भ में ही लिंग का परीक्षण कर लड़की होने पर भ्रूण की हत्या करना कानून के तहत अपराध है। साथ ही गर्भ परीक्षण के लिए उकसाना और प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से ऐसे कार्यों में भाग लेना भी कानून के तहत गंभीर अपराध है। ऐसी गतिविधियों में मदद करना भी कानूनन अपराध में आता है। इसकी शिकायत करे, ऐसा आह्वान जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने किया। सोयाम ने बताया कि भ्रूण के लिंग का निदान करने वाले डॉक्टर को 3 साल तक की जेल और 10,000 रुपए का जुर्माना हो सकता है। गर्भवती महिला के रिश्तेदार, मध्यस्थ और अन्य संबंधित व्यक्ति को 3 साल तक की जेल और 10,000 रुपए का जुर्माना हो सकता है। अगर किसी भी व्यक्ति पर संदेह है कि यदि सोनोग्राफी सेंटर और डॉक्टर द्वारा कानून का उल्लंघन किया जाता है, तो इसकी सूचना देने वाले व्यक्ति को 1 लाख रुपए की राशि इनाम में दी जाएगी। यह इनाम सूचना देने वाले के सच साबित होने और अदालत में मामला दायर करने के बाद दिया जाएगा। सूचना देने वाले व्यक्ति की जानकारी गोपनीय रखी जाएगी। अवैध लिंग निदान एवं गर्भपात होने पर निम्नलिखित पते पर शिकायत दर्ज कराएं। 1000233475 पर संपर्क करें। मकर संक्रांति का पर्व 15 जनवरी को मनाया जाएगा। इस पर्व पर परंपरा के रूप में उपयोग किए जाने वाले गुड़, तिल आदि की मांग बढ़ी हुई है। इसे लेकर शहर सहित जिले भर के कस्बों, बाजारों में इनकी दुकानों में भीड़ देखी जा रही है। इस बार इनके भाव में भी तेजी आई है।
लेकिन फिर भी लोग अपनी क्षमता के अनुसार खरीदारी कर रहे हैं। शहर में फिलहाल तिल के दाम 200 से 220 रुपए तक है। पतला व मोटा पोहा 50 से 60 रुपए किलो, मुरमुरा 60 रुपए किलो, गुड़ 60 से 90 रुपए तक बेचा जा रहा है। मकर संक्रांति पर परंपरा के अनुसार चिवड़ा, दही, लाई, तिलवा, बादाम पट्टी, तिलकुट आदि खाने तथा दान पुण्य किया जाता है। इस बार मकर संक्रांति 15 जनवरी को है। इस पर्व को लेकर हर क्षेत्र में बाजार गुलजार हो गए हैं। बाजार सहित जिले भर में विभिन्न प्रकार के खाद्य सामग्री बिक्री के लिए उपलब्ध है। इस समय दुकानों पर सुबह से लेकर शाम तक ग्राहकों की भीड़ जुटी हुई है। भंडारा जिले से बहने वाली वैनगंगा नदी पर नागपुर भंडारा जिले को जोड़ने वाला एक केबल स्टे ब्रिज बनाया गया है। 176 करोड़ की लागत से जर्मन तकनीक से 705 मीटर लंबे इस पुल का निर्माण किया गया है। पर्यटकों को आकर्षित करने के तौर पर स्काई वीविंग गैलरी भी बनाई गई है। यह गैलरी 40 मीटर की ऊंचाई पर बनी हुई है और इसमें एक बार में 150 पर्यटक रह सकते हैं। यह पुल पर्यटन को बढ़ावा देने के लिए बनाया गया है। आज इस पुल का उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। गडकरी ने यह भी कहा कि यह पुल एक महत्वपूर्ण परियोजना है। महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगढ़ राज्य के पर्यटकों की पहली पसंद बना हुआ हाजरा फॉल जलप्रपात अब गुलजार होने लगा है। वहां का प्राकृतिक सौंदर्य देखने के लिए दूर दूर से पर्यटक आते हैं। वहीं अब मकर संक्रांति पर पर्यटकों की अधिक भीड़ लगेगी। पर्यटकों की संख्या के साथ साथ हाजरा फॉल समिति के राजस्व प्राप्ति में भी बढ़ोतरी होगी। अंग्रेजकालीन हाजरा फॉल गत कई वर्षों से उपेक्षित था, लेकिन स्थानीय वन प्रबंधन समिति ने सूत्र हाथ में लेते ही हाजरा फॉल के अच्छे दिन शुरू हो गए हैं। पहले कभी पर्यटकों के लिए तरसने वाला हाजरा फॉल अब पर्यटकों की भीड़ से गुलजार होणे लगा है। जिल्ह्यामध्ये लाखाचे उत्पादन पूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायचे, परंतु विक्रीसाठी बाजाराची अनुपलब्धता व इतर काही कारणांमुळे हा उद्योग लोप पावत चालला होता। परंतु धाबे टेकडी तालुका लाखणी येथे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने त्रिनेत्र संस्थेने भंडारा फॉरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टरची निर्मिती केली आहे। लाख उत्पादन वाढीसाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे। या क्लस्टरमध्ये प्रशिक्षण, खरेदी, विक्री आणि प्रक्रिया सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून एकाच छताखाली शक्य होणार आहे। क्लस्टरला 2 टन प्रतिदिनाप्रमाणे दरवर्षी 6 टनापेक्षा जास्त लाखेची आवश्यकता आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाख उत्पादनासाठी योग्य संधी प्राप्त झाली आहे। पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन लाख उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये नियोजन झालेले काम आणि मंजूर झालेले काम राज्यातील भाजप सरकारने थांबविलेले आहे। काहीही नसताना आरोप कुणालाही करू शकतात। सगळ्या सरकारचा जो कार्यकाळ असतो त्यामध्ये झुकता माप रुलिंग पार्टीचे सदस्य असतातच, त्यांना थोडाफार असतोच। मागच्या सरकार आमचं होतं तेव्हा सुद्धा असंच होतं, त्यामुळे सर्वांना झुकता माप असतोच। लावलेला आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये नियोजन झालेले काम, मंजूर झालेला निधी भाजपच्या राज्यातल्या सरकारनं नित्य थांबवलेले आहेत। काय सांगा? तुम्ही काही नसताना तुम्ही आरोप कुठलाही करू शकता। सगळ्या सरकारच्या ज्या कार्यकाल असतात त्यामध्ये चुकता माप जे रुलिंग पार्टीचे जे काही सदस्य आहेत त्यांना थोडाफार तर होणं स्वाभाविक आहे की नाही। म्हणजे आजपर्यंत म्हणजे या सरकारच्या बद्दल मी बोलत नाही, मागच्या सरकारमध्ये जेव्हा आम्ही पण सगळे जे एकत्र होतो तर झुकता माप आमच्या सगळ्यांना देणारच का नाही, हा विषय साहजिक आहे। आणि म्हणून हे उगीच म्हणजे राजकारण चालू आहे। आता थांबवावं, जितकं म्हणजे आपला म्हणजे जे काही व्याप आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने काम करावं। आणि आता चुनाव जवळच आलेले आहे, त्याच्यात सगळं स्पष्ट होऊन जाणार आहे चित्र।
राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एक पुढाकारी आहे, त्यामुळे कुठल्याही बाबतीत भाष्य करणं आणि तिन्ही पक्षातील निर्णय झाल्याशिवाय बोलणं योग्य नाही. तिन्ही पक्षामध्ये ठरल्याप्रमाणे मी बोलणार राहीन. गोंदिया भंडाराचा प्रश्न मी खूप वेळा खासदार राहिलेला आहे, त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विदर्भामध्ये भंडारा गोंदियामध्ये बळकट राहिलेला आहे. त्याचंच कारण म्हणजेच आम्ही एवढ्या वर्षांपासून काम करत आलेलो आहोत. जरी तिन्ही पक्षातील निर्णय आमच्याकडे असले तर आम्हाला काहीही तयारी करावी लागत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी एक पुढारी आहे, त्यामुळे मी कुठलाही भाष्य अशा बाबतीत बिना आमच्या तीन पक्षामध्ये चर्चा झाल्याशिवाय करणं हे योग्य नाही. पक्षामध्ये चर्चेनंतर ठरलं जाईल त्याप्रमाणेच मी त्याच्याबद्दल वक्तव्य करू शकतो. राहिला प्रश्न गोंदिया भंडाराचा मी अनेक वेळा खासदार राहिलेलो आहो. आमचा पक्ष विदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्ष जे आहे आमचा, ते निश्चित सर्वात जास्त बळकट जर असेल तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि त्याचं कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून इथे काम करत आलेलो आहोत, आम्ही प्रतिनिधित्व केलं आहे. आणि कधी पण जे निर्णय होईल, समजा उद्या निर्णय आम्ही ठरवलं की आम्हाला करायचा आहे, तर त्याच्यासाठी काही तयारी लागत नाही आम्हाला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाचे दार खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र तब्बल 7 दिवस लोटूनही स्थानीय भंडारा येथील आदर्श चित्रमंदिर या सिनेमागृहात हा चित्रपट लावण्यात आला नसल्याने बहुजन समाजासह महिला, मुली, युवक, विद्यार्थ्यांना महामानवाच्या जीवनपट पाहण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करीत सत्यशोधक चित्रपट हा भंडारा येथील सिनेमागृहात लगेच लावण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिलेला आहे. या मागणीचे निवेदन 12 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाही या बाबीखाली तसेच व्यावसायिक चित्रपट लावण्याचा करार केला असल्यामुळे संबंधित चित्रपटगृहाच्या मालकांनी हा चित्रपट लावण्यास नकार दिला आहे. तथापि सकाळी 9 ते 12 या वेळेस सत्यशोधक लावण्याची तयारी दर्शविली आहे, परंतु ही वेळ सर्वसामान्य व्यक्तींना सोयीची नाही. एकीकडे जातीयवाद आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे चित्रपट प्रेक्षक नसताना स्पॉन्सर करून चालविले जातात, मात्र महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला येथे जागा मिळू नये ही मोठी शोकांतिका असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य भावी पिढीला कळावे यासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात यावा, तसे आदेश प्रत्येक शाळांना जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी द्यावे. हा चित्रपट लावण्याची सक्ती चित्रपटगृह मालकाला करावी, त्यांना प्रेक्षक मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू. घरोघरी चित्रपट पाहण्याचे निमंत्रण पोहोचवू, पण कुठल्याही परिस्थितीत सत्यशोधक प्रदर्शित करण्यास सहकार्य करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आज ज्या दिवशी आम्ही इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जीवनावर आधारित असलेला चित्रपट, सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट जो टॅक्स फ्री आहे, तो दाखवण्यासाठी इथली मगरूर जी चित्रपट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये आज कलेक्टरकडे यावं लागतं. हेच या देशाच्या लोकशाहीचं, फुले शाहू आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचं अपयश आहे असं मला वाटतं. नंबर 1. नंबर 2, आजच्याच दिनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या मा जिजाऊचा आज जन्मदिवस आहे. या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे हे दाम्पत्य ज्यांच्या जीवनावर चित्रपट होतो. आम्ही पेशवाईच्या विरोधामध्ये खूप बोलतो, पण या भंडाऱ्यामध्ये ज्यांच्याकडे चित्रपटगृह आहे हा पेशवा कुठे आहे? आता बहुजन समाजामध्ये येणारा हा माणूस आहे आणि तरीही तो चित्रपट दाखवण्यासाठी त्या माणसाला आम्हाला मोर्चाचा किंवा निवेदनाचा मार्ग पत्करावा लागत असेल. यासारखं दुर्दैव तुमचं आणि माझं आणि समाजाचं दुसरं काय राहू शकतं? भंडाऱ्याच्या RDC मॅडमनी आता आम्ही त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता पत्र पाठवतो आहे. त्यांचं म्हणणं आहे 9 वाजता का आम्ही चित्रपट दाखवू, सकाळच्या 9 वाजता लोकांची कामच होत नाही, कोण चित्रपट बघायला जाणार आहे? आमचं म्हणणं असं आहे की 12च्या नंतरच्या, दुपारच्या नंतरचा ते सायंकाळपर्यंतच्या कोणत्याही टाईममध्ये त्यांनी चित्रपट दाखवावा.
ते चित्रपट दाखवायला तयार असतील तर मग टाईममध्ये म्हणजे फरक करायला काय फरक पडतो आहे. आज यावर चित्रपटगृहाच्या मालकांनी योग्य निर्णय घेतला नाही आणि प्रशासनाने त्याला आदेश दिला नाही तर येणाऱ्या उद्या दिवसापासून भंडाऱ्याच्या या चित्रपटगृहामध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, याची सर्वची जबाबदारी इथल्या प्रशासनाची आणि त्या माणसाची राहील, एवढं माझं सांगणं आहे. आज आम्ही इथे जमलेलो आहोत कारण 5 जानेवारीला सत्यशोधक चित्रपट हा प्रदर्शित झाला आहे. तो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यावर आहे. ज्या महामानवांचा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला, ज्या महामानवांनी आम्हाला शिक्षित करण्यासाठी संघर्ष केला, त्याग केला, त्यांचा चित्रपट नवीन पिढीला त्यांचा इतिहास माहीत व्हावा आणि लोकांना त्यापासून प्रेरणा मिळावी असा चित्रपट बनवला गेला आहे. पण तरीसुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये हा पिक्चर लागलेला नाही. आम्ही आदर्श टॉकीजमध्ये मोहित दलाल यांना भेटायला 2दा गेलो. 2दा त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की हा चित्रपट लावावा, पण त्यांनी आम्हाला टाळाटाळीची उत्तरं दिली, समाधानकारक अशी उत्तरे दिलेली नाही. आणि त्यांनी म्हटलं की आम्ही 9 ते 12 सकाळचा शो लावणार आहोत, तो लागत असेल तर ठीक आहे, पण आम्ही त्यासाठी मान्य नाही. कारण सकाळी 9 ते 12ला कोणीही पिक्चर पाहायला जाऊ शकत नाही, नोकरी करणारा वर्ग पण जाऊ शकत नाही, की स्त्रिया पण जाऊ शकत नाही. आमची अशी इच्छा आहे की आमचा अधिकार पण आहे, कारण बाकीचे पिक्चर येतात, आमदार खासदार आपल्या तिकिटाने त्या पिक्चरांना लोकांना घेऊन जातात आणि हा इतका चळवळीचा पिक्चर आहे, परिवर्तनवादी पिक्चर असून सुद्धा जो टॉकीजवाले आहेत, कोणी दलाल सर आहेत, ते आम्हाला टाळाटाळ करतात. काल पण आम्ही गेलो, त्यांनी काल पण आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेली नाही, आम्हाला काही समाधान झालेलं नाही, सॅटिस्फाईड झालेलं नाही. तर आमची अशी इच्छा आहे की हा पिक्चर एक तर पूर्ण वेळ लावावा. पूर्ण वेळ लावण्यास काय हरकत नाही, कारण पुष्कळचे पिक्चर असतात की खूपदा टॉकीज खाली असते तरीसुद्धा तो पिक्चर ते लावतात आणि तो चालू ठेवतात आणि इतका चांगला पिक्चर आहे, तो लहान मुलांना पण दाखवता येईल, शाळांमध्ये सुद्धा दाखवायला पाहिजे, दाखवता येईल. शाळेतील विद्यार्थीसुद्धा तो पिक्चरला जाऊ शकतील, त्यांच्यापासून ते प्रेरणा घेतील असा हा चित्रपट असून सुद्धा ते टाळाटाळ करत आहेत. आमची अशी इच्छा आहे की हा पिक्चर पूर्ण वेळ लावा, नाहीतर ॲटलिस्ट शनिवार रविवार हा जो काही शो असेल 3 ते 4 दिवस तो त्यांनी शो प्रदर्शित करावा. यासाठी इथे जमलेलो आहोत आणि यासाठी आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी आम्ही आशा. आज दिनांक 12 जानेवारी 2024ला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथं आम्ही भंडारा शहरामध्ये सत्यशोधक चित्रपट लागावा याकरिता आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत. एकीकडे आम्ही जेव्हा पेशवाई बघतो त्या पेशवाईमध्ये आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या माईंनी सेना चिखलाच्या लाता सहन करून शिक्षणाची गाथा आमच्या मातापर्यंत पोहोचवलं, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा चित्रपट, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर हा चित्रपट जर हा बनत आहे आणि हा बनलेला चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो प्रदर्शित होतो, या भंडारा जिल्ह्यामधले जे काही तालुक्यात, साकोली तालुका असेल, तुमसर असेल, या तालुक्यामध्ये जेव्हा चित्रपट लागू शकतो मग भंडारा शहरात का नाही, हा आम्हाला पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला. आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा गेलो थिएटर मालकापर्यंत, त्यांनी अशा वक्तव्य केलं, त्यावेळेस आम्हाला विचार येते की ते म्हणतात की हा चित्रपट चालेल का. मग ज्यावेळेस हे लोक जेव्हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो त्यावेळेस हे प्रत्येकाच्या घरापर्यंत जातात का की हेच चित्रपट म्हणजे चालणार आहेत का म्हणून विचारायला. हा एकमेव जो बायोपिक आहे, जो हा संघर्ष आहे, जो इतिहास आहे, जेव्हा लावण्यात येतो, दाखवण्यात येतो, प्रदर्शित केला जातो, यांना का बरं असा प्रश्न निर्माण होतो की हा चित्रपट चालणार आहे का म्हणून आम्ही हा चित्रपट लागावा याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत आलेलो आहोत. आणि आम्हाला शोकांतिका या शहरामधल्या लोकांना पण मला एक प्रश्न विचारूशी वाटते की ज्या वेळेस या देशामध्ये बाईपण भारी देवा हा चित्रपट जेव्हा लागतो त्यावेळेस इथल्या महिला बुलेटवर गॉगल घालून जेव्हा चित्रपट बघायला जातात त्यावेळेस विचार येते की बाईपण भारी देवा हा जेव्हा आम्ही म्हणतो, जर खरा बाईपण जर आपल्यामध्ये असेल तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आलेला आहे. हा आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा आमच्या महिलांना किंवा आमच्या पुरुषांना, इथल्या तमाम विद्यार्थ्यांना की महात्मा फुले काय, सावित्रीबाई फुले काय, आणि त्यामध्ये दाखवलेलं आहे जे कायद्याच्या अंतर्गत ज्यांनी या देशामध्ये भारतीय संविधान निर्मित केलं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास तिथं दाखवलेला आहे. तो संघर्ष आमच्या मुलांना माहिती होईल. कारण आपण जेव्हा बघतो की तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ॲडिओ व्हिज्युअल इफेक्ट हा प्रत्येकाच्या मनामध्ये बसतो, म्हणून आपल्याला पिक्चर पाहणे म्हणजे चित्रपट बघणे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला एकच मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या अंतर्गत की थिएटर मालकांनी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करावा, जेणेकरून इथल्या जनतेला हा चित्रपट बघायला एक मौका मिळेल आणि येणारा संघर्ष त्यांना समजून येईल.
BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। खेत में लगा कृषि पंप अज्ञात चोरों ने चुरा लिया। घटना साकोली पुलिस थाना के तहत आने वाले सावरबान ग्राम में 10 जनवरी को सामने आई है। शिकायत के आधार पर चोरों के खिलाफ मामला दर्ज किया गया। वाहन की टक्कर में दो दोपहिया सवार युवक गंभीर रूप से घायल हो गए। घटना साकोली पुलिस थाने के तहत घटित हुई। शिकायत पर वाहन चालक के खिलाफ मामला दर्ज किया गया। अवैध रेत परिवहन करने वाले टिप्पर चालक पर मामला दर्ज किया गया। घटना वर्ठी पुलिस थाने के तहत सामने आई है। खरबी ग्राम निवासी टिप्पर चालक अजय हिवराज गोपाले तथा मालिक विजय भावराव पुड़के उम्र 42 वर्ष के खिलाफ मामला दर्ज किया गया। शस्त्र लेकर घूम रहे युवक पर भंडारा पुलिस ने कार्रवाई की है। युवक 15 खोली चांदनी चौक निवासी नितिन अनिल कट्टावार उम्र 23 वर्ष है। वो चाकू लेकर आपराधिक घटना को अंजाम देने के इरादे से घूम रहा था। उसके खिलाफ भंडारा थाने में मामला दर्ज किया गया। वेतन में सुधार करने की बात कहने पर जिला अस्पताल के कनिष्ठ लिपिक ने महिला कर्मचारी को धमकाया। इसे लेकर 43 वर्षीय महिला की शिकायत पर भंडारा पुलिस ने जिला अस्पताल के कनिष्ठ लिपिक लोकेश शिंदे के खिलाफ मामला दर्ज किया है। गोरेगांव थाना अंतर्गत पवन तलाव निवासी फिरियादी भैयालाल बघेले उम्र 60 वर्ष के दोपहिया वाहन को किसी अज्ञात आरोपी ने सूना मौका देकर चुरा लिया। फिरियादी की रिपोर्ट पर गोरेगांव पुलिस ने मामला दर्ज किया। डुग्गीपार थाना अंतर्गत जिरोली निवासी फिरियादी भोजराम पुंजी वलथरे उम्र 55 वर्ष के साथ 2 आरोपियों ने मामूली बात पर विवाद कर लाठी से हमला कर दिया, जिसमें उसके सिर और कमर पर गंभीर चोटें आई है। फिरियादी की रिपोर्ट पर डुग्गीपार पुलिस थाने में मामला दर्ज किया गया। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।